बरं, तुम्ही आणि तुमचे मित्रपक्ष म्हणजे महाविकास आघाडीतले सातत्याने एक गोष्ट बोलत होते की सरकार फार काळ टिकणार नाही, एक मोठा राजकीय भूकंप होणार. भूकंपाचे संकेत आहेत की भूकंप होणारच नाहीये, फक्त या कोटी केल्या गेल्या अशा प्रकारची वक्तव्य केली गेली? काय नेमकं खरं? असं कोण म्हटलं? भूकंप येणार आम्ही म्हटलं नाही. संजयजी राऊत तुमच्याच मित्रपक्षातले तुमचे सहकारी. नाही नाही नाही, बघा ती ही स्टेटमेंट त्यांची त्यापूर्वीची आहे, निवडणुकांच्या पूर्वीची आहे. आता भूकंप यायचं हेच नाही, भूकंप येऊन गेलेला आहे. भूकंपामध्ये त्यांनी जे काही फायदा घ्यायचा तो घेतलेला आहे. आमच्या सत्तेतील महायुतीमध्ये आता इतकी प्रचंड ताकद निर्माण झाली की तिकडे काही भूखंडाचा संबंधच येत नाही. त्यांना सत्तेतून हे दोनही पक्ष नसले तरी ते 5 वर्ष सत्ता चालवू शकतील इतकं बहुमत बीजेपीकडे आहे, भारतीय जनता पक्षाकडे आहे. आणि राहिला संजयजी म्हणतात आम्ही तिघेही ठीक आहे, सत्ता नसली की असं भरपूर पीक आलं की भांडणं होत नाही, कमी पीक आलं की भांडणं होतात भावंडामध्ये. कारण कमी पीक आलं तर जरा वाटायला कमी येतं. मी जरा शेतकरी आहे म्हणून त्याचे उदाहरण अधिक माहिती आहेत मला. हे जरा पीक तिकडे जास्त आलेलं आहे, आता इकडे भांडून उपयोग काय? भांडणं तिकडे सुरू झाले. पण नाराजी मोठ्या भावावर का? मग स्वाभाविक आहे, मोठ्या भावावरच नाराजी असते. लहान भावावर कोण नाराज असतो? लहान भाऊ तर सगळे पाहिजेत मिळवत असतो, आणि दोष द्यायचा असेल तर मोठ्यावर असतो, कारण कुटुंब प्रमुख हा मोठाच भाऊ असतो. तर तो दोष त्यांचा आमच्यावर, त्यांचा आरोप जो दिसतो संजयजीचा, खरं तर आम्ही सत्ता मिळाली नाही किंवा उद्या सत्ता मिळाली असती तरी ते तिघांनाही त्याचं श्रेय गेलं असतं. आणि सत्ता गेल्यानंतरही त्याच्या अपयशाची माझ्या मते एकूण महाराष्ट्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर या निवडणुकाच मुळात धर्मांधतेवर केल्या गेल्या आणि त्यातून आम्हाला फटका मोठ्या प्रमाणात बसला. आम्ही आमची पेरणी, आमचे विचार किंवा आम्ही जे आमच्या आयडिओलॉजी आहे ते कोणत्याही धर्मांच्या विरुद्ध नाही आहे, परंतु आम्हाला मुसलमान करून ठेवलं गेलं. आता काय या देशातील या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये मुसलमानांचं योगदान ठीक आहे, कमी प्रमाणात असेल पण होताच की. किती नावं घेता येईल? जेवढा होता ते सगळे देश याच्यामध्ये ठीक आहे. इंग्रजांनी विभागणी करताना 2 धर्माची विभागणी करून 2 फाळणी करून 2 देश वेगळे केले. आणि भारतामध्ये आता इंग्रजाचीच विचार घेऊन, नीती घेऊन 2 धर्मामध्ये फाळणी करून सत्ता काबीज करून सत्तेवर बसण्याचं काम सुरू झालंय. एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या प्रक्रियेमध्ये आत्ता कोणी देशाचा विचार करत नाही, खुर्चीचा विचार करताना दिसतंय. धर्म, जात हे सत्तेसाठी त्याचा उपयोग होतोय. माणसाच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी राज्य आणि देश चालवला गेला पाहिजे, हे अजिबात होत नाहीये. एक दिवस आपला बांगलादेश, पाकिस्तान होईल, लोकांचे डोळे उघडतील, त्यावेळेस आपण श्रीलंका झालेलं दिसू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.